शोषितांचा, वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज. आत्ताच सबस्क्राईब करा. बेसिकली वंचित बहुजन आघाडीची भूमिका मी 3-4 वेगळ्या पद्धतीने सांगतो. सर्वात पहिली गोष्ट आता जर सांगायची झाली तर महाराष्ट्रावर एक गोष्ट आपण समजून घेऊया की महाराष्ट्रावर राजकीय अस्वस्थता खूप आहे. आज लोकांना असं वाटतंय की त्यांनी जो मतदान केलंय ते मतदान रिफ्लेक्ट नाही होते. हे एका बाजूला ईव्हीएम वरती शंका लोकांच्या बाजूने येते. दुसऱ्या बाजूला पुढच्या इलेक्शनमध्ये SIRच्या वतीने जो घोळ होणार त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप शंका आणि भीती आहे की SIR मुळे आपलं नाव कापलं जाईल का, वोटिंग करता येईल का. त्याच्याहून मोठी खळबळ ही महाराष्ट्रामध्ये अजून एका कारणामुळे झाली आहे की लोकांना एका बाजूला वाटतच आहे की मतदान केलेलं खऱ्या ठिकाणी गेलंय का, SIRचा प्रश्न आहे. पण दुसऱ्या पक्ष आपण जर विपक्षाची गोष्ट बघितली तर लोकांनी ज्या लोकांना निवडून दिलंय म्हणजे भाजप नको म्हणून जो पर्याय लोकांनी निवडलाय तोच पर्याय भाजपमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. 2020 मध्ये 2021 मध्ये शिवसेना फुटली. शिवसेनेचे निवडून आलेले आमदार खासदार हे भाजपमध्ये गेले. त्याच्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. लोकांनी भाजपच्या विरुद्ध निवडून दिलेले आमदार खासदार हे परत भाजपमध्ये गेले. त्याच्यानंतर 2024 मध्ये जे महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार निवडून आलेले त्याच्यात आपण बघितलं असेल की 6 शिवसेने उबाटाचे खासदार हे भाजपमध्ये गेलेत. काही आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत. त्याचबरोबर आज जर आपण दिल्लीतल्या घटना बघितल्या तर आजच सुप्रियाताई हे महाराष्ट्राच्या 8 खासदारांना घेऊन नरेंद्र मोदीची भेट केल्या गेलेत. त्यांनी पब्लिकली काल प्रेस स्टेटमेंट करून सांगितलंय की ही जी चर्चा होतीये ही महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट बद्दल आहे, पण ते सर्रास खोटं आहे. आजची जी चर्चा होतीये ती भाजपला डिलिमिटेशन बिल कसं पास करता येईल त्याची मदत करण्यासाठी ही राष्ट्रवादीच्या खासदारांबरोबर ही बैठक झालेली आहे. आणि तेच बघत असताना दुसऱ्या बाजूला चर्चा ही कायम चालूच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे भाजप बरोबर जातील किंवा भाजप बरोबर विलीन होतील किंवा अजित पवार गटामध्ये विलीन होऊन ते भाजप बरोबर जातील. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर सुप्रियाताईच्या ज्या मुलीचं लग्न झालंय ते लग्न एका कट्टर RSS BJP फॅमिलीमध्ये झाले. त्यांचेच जे वडील होते ते विधान परिषदेला उभे होते आणि राष्ट्रवादींनी त्यांच्या विरुद्ध आमदार म्हणजे विधान परिषदेच्या आमदारकीला तिकीट न उभं करता त्यांना बिनविरुद्ध नागपूरमधनं विधान परिषदेवरती पाठवण्याचं काम केलं. तर आपल्याला एका बाजूला दिसतं की भाजप महाराष्ट्राला लुटतोय. महाराष्ट्राची जी काही मागच्या वर्षामध्ये वाईट परिस्थिती झाली ती भाजपच्या राजकारणामुळे झाली. आणि दुसऱ्या बाजूला जे भाजपला विरोध करण्याचं नाटक करतात त्यांनीच पडद्यामागनं भाजपशी हात मिळवणी केली. आणि ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे खूप जास्त लोकांचा ओढ वाढतोय. आपण बघितलं असेल तर कालच्या एका दिवसात मी 3 वेगळ्या शहरांमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम घेतलेत. मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या हस्ते 3 मोठ्या गटांचे पक्षप्रवेश झाले. आणि ह्याचा अर्थ एकच दिसतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजकीय जाणकार वर्ग हे दोन्ही वर्ग वंचित बहुजन आघाडी हा भाजपला हरवण्यासाठी एक पर्याय उभा राहतोय आणि मोर्चे बांधणी करतोय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे येताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची परवाच नवीन कमिटी निवडून आली आणि आपण जर बघितलं तर ही कमिटी खूप यंग, नवीन, तरुण अशी आहे. आणि ह्या देशामध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि जेनझींनी मागच्या एका महिन्यामध्ये राजकीय अस्वस्थता हलवून स्वतःचा एक राजकीय प्रतिसाद उमटून दाखवला आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि बीजेपीला बॅकफूट वरती टाकलं, त्या परिस्थितीमध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वंचितचे लीडरशिप ही युवकांच्या हातामध्ये येते तेव्हा खूप सारे युवक नॅचरली हे वंचितकडे आकर्षित होताना आपल्याला दिसतात. पण जो पाठिंबा घेण्यात आला होता त्याच्यानंतर मी सोलापूरमध्ये पण
आंदोलन वगैरे झालं त्याच्या पुढच्या नंतर स्टेप्स वगैरे काय झाले आता धर्मेंद्र प्रधानांचा तर राजीनामा झालाय नेक्स्ट मध्ये युवकांचं संघटन करण्यासाठी काय केलं हे बघा, तो प्रश्न तुम्ही अभिजित डिपकेंना विचारला पाहिजे. ते काय संघटन करतात हे तेच सांगू शकतील. वंचित बहुजन आघाडी हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि आमची मोर्चे बांधणी कुठलाही राजकीय पक्ष ज्या पद्धतीने मोर्चे बांधणी करतो आणि संघटन बांधणी करतो त्याच बाजूने होते. त्याला दोन अँगल्स असतात. एक संघटन मजबूत करणं, पक्षाची यंत्रणा मजबूत करणं. त्या सगळ्या विंग्स असतील, स्टुडंट विंग, युथ विंग, महिला विंग, पेरेंट बॉडी. ह्या सगळ्या विंग स्ट्रॉंग करून जास्तीत जास्त लोक जोडून घेणं आणि संघटनेमध्ये क्षमता असलेली केपेबल लोक अब्झॉर्ब करून जास्त चांगलंपणे काम करणं हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जी वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, बाळासाहेब आंबेडकरांचं मत काय ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि आज भाजपला हरवणं महत्वाचं काय आणि न मॅनेज होऊन भाजपच्या ईडीला किंवा पैशाला या दोन्हीला बळी न पडणारा कोणता पक्ष असेल महाराष्ट्रात तर तो वंचित बहुजन आघाडी हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं. गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे पाटील ते महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पण आल्यानंतर शहरात गेल्यामुळे त्याचा वाढता प्रतिसाद दिसतो याच्यावर वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका ते ओबीसी आणि मराठा आरक्षणावर वंचित बहुजन आघाडी हे एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांनी मराठा वर्सेस ओबीसी रिझर्वेशन वरती भूमिका घेतली. बाळासाहेब आंबेडकर 2022 पासून सातत्याने सांगत होते की ओबीसीच्या ताटाला हात न लागता, ओबीसीच्या रिझर्वेशनला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं मिळवता येईल याचा ब्लूप्रिंट बाळासाहेबांकडे आहे आणि बाळासाहेब सत्तेमध्ये गेल्यावर तो नक्कीच अंमलात आणतील. सोलापुरात जे आहे ते मनोज जरांगे पाटलांचं एक विधान प्रचंड जे आहे ते चर्चेत आलंय. जर तुम्ही कोयते घ्यायची भाषा करत असाल तर मराठ्यांचा इतिहास राहिलेला आहे की हातात आमच्या तलवारी राहिलेल्या आहेत. नेमका याचा काय अर्थ घ्यायचा? ज्यांनी वक्तव्य केलंय त्यांना विचारा, दुसऱ्यांच्या वक्तव्यावरती मी भाषण करत फिरत नाही. राष्ट्रवादी साधारण पंतप्रधान त्यांची हात मिळवले आहेत आपण कारण की कशा पद्धतीने या भूमिकेला आपण किंवा यावरती आपली काय भूमिका असणार आहे काय हे बघा, जी लोक भाजप बरोबर आहेत त्यांच्या बरोबर आम्ही हात मिळवणं करत नाही, ही आमची भूमिका आधीपासून राहिली आहे. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुका होत्या तेव्हा पण बाळासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना हाच आदेश होता म्हणजे जिल्हाध्यक्षांना की स्थानिक पातळीवरती जी युती करायची आहे ती कोणत्याही पक्षाशी करा पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांशी नाही. आता प्रश्न हा आहे की ऑफिशियली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याला आपण भाजपच्या मित्र पक्षांच्या गिनतीमध्ये कधीपासून घेणार? शरद पवार आतमधनं मदत करत असताना का ते ऑफिशियली त्या बाजूला गेल्यावर? हा प्रश्न आता जनतेने त्यांना विचारला पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय झाला असतो मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूनी मोर्चे निघाले आहेत आंदोलन करत आहेत काय बघतं वंचित बहुजन आघाडीची भूमिका असणे तरुण असलेले अभ्यास नेतृत्व काय सांगेल? मी दोन्ही बाजूनी उत्तर देतोय. वंचित बहुजन आघाडीची भूमिका 14 एप्रिलला बाळासाहेब आंबेडकरांनी राजगृहावरती प्रेस घेऊन स्पष्टपणे सांगितली होती आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्युशनल किंवा संविधानाच्या विरोधात जे उपवर्गीकरण आहे त्याला आमचा संपूर्णपणे विरोध असणार आहे, हे ठामपणे बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली. दुसऱ्या बाजूला एक तरुण म्हणून मी ह्याला खूप मोठ्या अंगाने बघतो की भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आलंय तेव्हापासून एक डिवाइड अँड रूल जे ब्रिटिशकालीन पॉलिसी होती ती अजूनही सत्तेमध्ये आली. 2014 मध्ये भाजप महाराष्ट्रात आणि भारतात सत्तेमध्ये आले तेव्हा अख्ख्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रातही आपल्याला हिंदू वर्सेस मुसलमान अशी भांडणं ठिकठिकाणी पेटवताना आणि भाजपकडनं त्याला प्रोत्साहन देताना आपल्याला दिसलं. हिंदू वर्सेस मुसलमान संपलं नाही की 2022 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी भाजपने महाराष्ट्रात पेटवलं. तो वाद अजून संपला नाही की उपवर्गीकरणाच्या वेळे बौद्ध वर्सेस मातंग हा वाद भाजपने मिळवला. तर भाजपची हीच स्ट्रॅटेजी आहे की दोन समाजामध्ये, दोन कम्युनिटीजमध्ये भांडण लावणं, तेढ निर्माण करणं आणि ती एक दोन समाजांसाठी तो विषय पेटता ठेवणं आणि त्या आगीवरती स्वतःचे राजकीय पोळी भाजणं ही भाजपची नेहमी राजकीय स्ट्रॅटेजी राहिली आणि आम्ही त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहोत. आंदोलनाला यश मिळालेलं आहे मात्र त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी म्हणून ज्यावेळेस पाहिलं जातं तर त्यांच्याकडे ठोस अशी जी काही रोड मॅप आहे ती पाहायला मिळत नाही. तर कशा पद्धतीनं अभिजित डिपकेंना किंवा त्यांच्या सीजेपीला आपला एक नेतृत्वाचा काय सल्ला असणार आहे, काय सांगतो? अभिजित डिपके हे स्वतः पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत.
आणि ते स्वतः पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बनवतात. म्हणून त्यांना मी काय सल्ला दिला पाहिजे ह्याची अशी त्यांना काय आवश्यकता नाही. पण त्याच्याहून पुढे मी एवढंच म्हणेन की सीजेपीचा पुढचा रोडमॅप काय आहे, हा तुम्ही सीजेपीलाच विचारा. त्यांच्यासाठी मी उत्तर देऊ नाही शकत, आणि जरी मी उत्तर दिलं तरी ते त्यांच्यासाठी बंधनकारक नसणार आहे. दादा जगण्यानंतर आंदोलन झालं, आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला युवकांवर आणि संसदेमध्ये सदस्यांची मागणी आहे आज पावसाळ्यात शेवटचा दिवस आहे, त्याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी आणि कोणी आदेश दिला ते स्पष्ट करावं, गृहमंत्र्यांनी त्याचा खुलासा करावा. पण गृहमंत्री बोलायला तयार नाही. म्हणजे नेमकी या सगळ्या गोंधळामध्ये आणखी ते संविधानाच्या काही दुरुस्ती किंवा संविधान संशोधनाचे विषय आहेत. सरकारचं नेमकं धोरण आणि त्यांची स्ट्रॅटेजी काय असू शकते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? कुठेतरी मागून घेऊन जायचं आणि डिलिमिटेशन करून द्यायचं, असा त्यांचं काय दावा आहे? हे बघा, डिलिमिटेशनचं जे बिल होतं ते मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये लोकसभेमध्येच हाणून पाडलं होतं, आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनी इतर पक्ष फोडून स्वतःची आकडेवारी ही लोकसभेमध्ये वाढवायचा प्रयत्न केलाय. सर्वात पहिले आम आदमी पार्टी फोडलं, राघव छड्डा त्याचेच एक एक्झाम्पल दिसतात आपल्याला इथं. मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडली, शायनी घोष आणि इतर खासदार म्हणजे नरेंद्र मोदींना एकेरी शिव्या देत होते ते आपल्याला नरेंद्र मोदींच्याच पक्षामध्ये आज आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मग महाराष्ट्रात आले तर त्यांना माहितीये महाराष्ट्रातले पक्ष यांनी ऑलरेडी 2दा फोडले, त्यांचं घरचंच काम आहे ते पक्ष फोडणं, तर त्यांनी परत उभाटाचा पक्ष फोडला. 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेले होते. आणि आपल्याला एक दिसेल की अजित पवारांचा जो पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, भाजप, या दोन पक्षांना आपण शेल कंपनी हा कसा नाव ऐकलंय, फंड फिरवायला शेल कंपनी वापरतात, तसं ह्यांना शेल पक्ष म्हणून वापरतात की पहिले खासदार ह्या शेलमध्ये जाऊ, शेल पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ, असं ते खासदार फिरवण्यासाठी हे दोन पक्ष ते शेल पक्ष म्हणून वापरतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये आजच आपल्याला दिसेल की सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन जे नरेंद्र मोदींना भेटायला गेल्यात, त्याची पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल की ते डिलिमिटेशन बरोबरच चर्चा करायला गेले होते. आणि डिलिमिटेशन झाल्यावर आपल्याला हे सुद्धा दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कोणत्या बाजूनी मतदान केले. आता मुद्दा राहिला दिल्लीच्या जंतर मंतर वरती झालेल्या हल्ल्याचा आणि जबाबदारीचा. आम्ही ठामपणे ज्या दिवशी महाराष्ट्र बंद केला आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा ह्या घटनेचे आपल्यापर्यंत रिपोर्ट्स आले, तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे सगळी लोक एकच म्हणतायत की दिल्ली पोलीस ही दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नाही. दिल्ली पोलीस ही होम मिनिस्टरला आन्सर करते. पण आता गोष्ट अशी आहे की दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही भाजपचे आहेत, म्हणून सगळे इशारे भाजपकडेच जातात. दुसऱ्या बाजूला आपण जे घटनाक्रम बघितला असाल तर तो घटनाक्रम अतिशय असंविधानिक आणि क्रूर आपल्याला दिसतो. कुठेही भारताच्या इतिहासामध्ये असं झालं नाहीये की विद्यार्थ्यांवरती वॉटर कॅनन वापरलेत, टिअर गॅस वापरलेत, लाठ्यांना खिळे ठोकून विद्यार्थ्यांना खिळ्यांनी मारण्यात आलंय. त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे काही काही बॅरिकेड्सला शॉक हा दिला होता आणि बॅटन्सला सुद्धा शॉक हा प्रकार देऊन लोकांना इलेक्ट्रिक करंट देण्याचं काम विद्यार्थ्यांना केले. बरेचसे असे पोलीस होते ज्यांनी स्वतःचा नेम टॅग लपवला होता. बरेचसे अशी लोक होती जे स्वतः वर्दीवरती पण नव्हती. म्हणजे भाजपचे भाड्याचे गुंडे हे पोलिसांबरोबर सामील होऊन तोडी नव्हते हाणामारीमध्ये सामील झाले. हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि दिल्लीची सिक्युरिटी कोणाकडे येते, दिल्ली पोलीस कोणाच्या कंट्रोलमध्ये येतं आणि दिल्ली पोलीस कोणाच्या आदेशावरती काम करतं, तर ते भारताचे होम मिनिस्टर आहेत. आणि म्हणून आमचा ठाम म्हणणं आहे की हा जो हल्ला केलाय तो अमित शहाच्या इशाऱ्यावरती झालाय. साहेब, त्याचबरोबर दिल्लीत ज्या पद्धतीनं आंदोलन झालं तसाच विद्यार्थ्यांचा आक्रोश जो आहे तो झारखंडमध्ये देखील दिसून येतो. झारखंडमध्ये जे आहे आज त्या विधानसभेला जे आहे विद्यार्थ्यांनी घेराव घातला. देशभरामध्ये विद्यार्थी हो, आणि तुम्हाला जोडून मी अजून एक माहिती जोडतो की आज तितकाच महत्वाचं आंदोलन हे चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये पण सुरू आहे आणि त्यांची वेगळ्या प्रकारची मागणी आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोललो पाहिजे. तर सर्वात पहिले मी चालू करतो झारखंड पासून. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी एक खूप मोठं आंदोलन केले आणि त्याला एका अर्थाने आपण झारखंडमध्ये परत विद्यार्थ्यांनी उलगुलान असं उभं केलंय, बिरसा मुंडांच्या भाषेत बोलायचं तर.
असं आपल्याला दिसेल. आणि हे आंदोलन झारखंडमधलं अजून तीव्र होताना दिसतंय. या झारखंडचा आंदोलनाचा ऍडव्हान्टेज असा आहे की झारखंडमध्ये काँग्रेस सरकार आहे. तर आधी जे विद्यार्थी जंतर मंतरवरती आले होते आणि भाजपने त्यांना काळबोट लावलं होतं की हे पाकिस्तानी एजंट आहेत, हे चायनाचे एजंट आहेत, हे काँग्रेसी लोक आहेत, आता हेच विद्यार्थी काँग्रेसच्या विरुद्ध पण प्रचार करतात आणि काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलन करतात. तर आपल्याला एकच गोष्ट ठामपणे दिसेल की विद्यार्थी स्वतःच्या प्रश्नावरती बोलायला लागलेत, विद्यार्थी व्यक्त व्हायला लागलेत आणि खूप ठामप्रमाणे प्रभावीप्रमाणे ते स्वतःचे प्रश्न लोकांसमोर मांडून त्याच्यावरती भाष्य करू शकतात. आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, महाराष्ट्राच्याच काय भारताच्या राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी एक खूप वेलकमिंग चांगली गोष्ट आहे असं मी मानतो. दुसऱ्या बाजूला चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये एक आंदोलन चालू आहे, ते म्हणजे बॅन नीट. आणि वंचित बहुजन आघाडीची पण हीच भूमिका सातत्याने राहिली आहे. भारिप बहुजन महासंघापासून जेव्हा 2013 मध्ये नीट ही परीक्षा आली होती तेव्हा भारिप बहुजन महासंघाचं एकच म्हणणं होतं की आपल्या देशामध्ये 3 लिस्ट असतात, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कंकरंट लिस्ट. बरोबर? युनियन लिस्ट मध्ये फक्त केंद्र सरकार हस्तक्षेप करतं, स्टेट लिस्ट मध्ये फक्त राज्य सरकार करतं आणि कंकरंट लिस्ट मध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दोन्ही चेंजेस करू शकतात. आता हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन्हीही विषय स्टेट लिस्ट मधले म्हणजे राज्य सरकारचे. आणि तुम्ही जेव्हा सेंट्रल एक्झाम नीट सारखी लावता तेव्हा तुम्ही हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन्ही स्टेट लिस्ट मधनं काढून युनियन लिस्ट मध्ये टाकता. म्हणून तामिळनाडू मधनं बॅन नीट ही आंदोलन चालू झालं होतं. अनिथा नावाच्या एक विद्यार्थी होत्या, त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा घेऊन गेले होते की नीट रद्द झाली पाहिजे. तेव्हाही 2013 मध्ये भारिप बहुजन महासंघाचं हेच म्हणणं होतं की हेल्थकेअर आणि एज्युकेशन हे दोन्हीही विषय हे राज्य सरकारचे आहेत आणि ते राज्याकडेच राहिले पाहिजेत. आणि राज्यामध्ये डॉक्टर्ससाठी आणि एज्युकेशनसाठी ज्या पद्धतीची गरज आहे तो अधिकार राज्य सरकारकडे राहायला पाहिजे चेंजेस करायचा. एक भारतभर कॉमन एंट्रन्स टेस्ट करायची काहीही गरज नाही. या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली होती आणि त्याच भूमिकेवरती आज आपल्याला तमिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये बरेचसे विद्यार्थी नीट रद्द करा या मागणीवरती आंदोलन करताना दिसतात. राजकारणामध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेस लिमिटेशन असेल किंवा आणखी ते जे काही निर्णय असतील, काय काय ऐकून आलं परत म्हणा. त्याच्या राजकारणामध्ये हम्म. राष्ट्रवादी काँग्रेस जर का भाजपाच्या विविध विषयावर संशोधन असेल, लिमिटेशन यावर जर का सकारात्मक पाठिंबा दिले तर भाजपाबरोबर गेलेले राष्ट्रवादीची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणून आहे. ती बेडगी आहे म्हणायचं, बेडगी होती म्हणायचं. ती कायमस्वरूपी बेडकीच होती. कारण आज आपल्यामध्ये अजित पवार नाहीयेत, पण अजित पवारांनी 4-5 वेळा हे वक्तव्य केले की त्यांनी जी सकाळची शपथविधी घेतली होती ती शरद पवारांच्या सांगण्यावरनं घेतली होती. 2014 मध्ये जेव्हा भाजपला एकतर्फा सत्ता नव्हती मिळत तेव्हा शरद पवारांनी भूमिका घेतली होती की आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ आणि उद्धव ठाकरेंना मजबूर केलं भाजप बरोबर जाण्यासाठी. तर शरद पवारांची पुरोगामी भूमिका ही नेहमी नाटकी आणि खोटीच होती आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळाच्या डोळ्यामध्ये धूळ चोखणारीच होती. त्याला जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित विमान प्रवास झाला. त्याला राष्ट्रवादी म्हणता की डिलिमिटेशनसाठी सपोर्ट जयंत पाटील ते देवेंद्र फडणवीस. हो, त्या दोघांचे बुकिंग एजंट एक असतील, मला नाही माहिती काय चालू आहे तिकडे. पण आज सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन नरेंद्र मोदींना भेटायला गेलेत. याच्यावर मोठी घडामोड काय पाहिजे तुम्हाला? ते रोहित पवार असं म्हणलं त्याच्यावर शेतकऱ्याच्या प्रश्नावर भेटायला गेले. मला नाही माहिती, मी विमानामध्ये कोणाशी मीटिंग नाही करत. विमानामध्ये का कोण मीटिंग करतं मला अजून नाही माहिती, ते तुम्ही त्यांनाच विचारा. असेल, पण आता ती हवेतली चर्चा जमिनीवरती येऊ दे, मग आपण पुढे बोलू त्याच्यावर. खासदार कोल्हे आणि रोहित पवार हे नेहमीच भाजपाच्या एकूणच धोरणावर भाष्य करताना दिसून आले काही दिवसापासून. पण आज जर का ते पंतप्रधानांना भेटले तर त्यांची मानसिकताही आज त्यांची मुलाखत बघितली कुठेतरी विधानसभा स्थितीमध्ये होते आणि नेतृत्वावर त्यांचं म्हणजे हे काय चाललंय अशा आविर्भावात ते बोलत. हे बघा, हे जे काही पक्ष आहेत ना यांच्यामध्ये नेहमी असे काही चेहरे असतात जे भाजपला ठोकणारे, भाजपच्या विरोधात बोलणारे आणि स्वतःची ती प्रतिमा करून घेण्यासाठी काही मोरके चेहरे असतात.
आणि त्याच्यासाठी काही चेहरे आपण ओळखून घ्यावे. पण त्याच्याहून महत्वाचं पक्षाचं धोरण कुठल्या बाजूने चाललंय, पक्षाची लिडरशिप कुठल्या बाजूला झुकतीये आणि पक्षाच्या लिडरशिपची कोणाशी हात मिळवणी चालू आहे त्याच्यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे. कारण आपण नंतर बघितलंच की अमोल मिटकरी हे भाजपच्या विरुद्ध खूप बोलत होते, नंतर ते कुठल्या ट्रॅपमध्ये अडकले हे आपण सर्वांनी बघितलं. तर अमोल कोल्हेंबरोबर ते होऊ नये एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो. साहेब जरांगे पाटील सोलापूरला आले असताना बावनकुळेंच्या चेहऱ्यावरती म्हणजे त्यांच्या ध्येयभूमीवर त्यांच्यावरती प्रचंड टीका केली. कुठेतरी अशा पद्धतीची टीका ही काय वाटतं, अशा पद्धतीची टीका ही करणं कितपत योग्य वाटतं? गेंडा स्वामी, काळा स्वामी आणि त्याचबरोबर त्याला बघून व्यंग्यावरती टीका आहे, पण त्यासोबतच बावनकुळे तुम्ही बावनकुळे आहात मी 96 कुळे मराठ आहे हे जे म्हणणं आहे त्यावर कशा पद्धतीने? नाही, माझं हे नेहमीच वक्तव्य राहिले की खालच्या पातळीवरती टीका कोणाच्या आजारावरनं, कोणाच्या दिसण्यावरनं किंवा कुठल्याही राजकीय भूमिकांना घेऊन किंवा अनप्रोफेशनल, अनपॉलिटिकल, अराजकीय टीका कोणी कोणावर करू नये हे माझं नेहमी म्हणणं आहे. कोणतरी एक ऍक्ट्रेस होत्या, मला त्यांचं नाव कधीच आठवत नाही, त्यांनी शरद पवारांबद्दल पण असंच काहीतरी बोललं होतं आणि तेव्हा पण माझी हीच भूमिका होती आणि ती भूमिका माझी आजच तशीच राहणार आहे. नाही 96